तर आज पाहूया आपण गाजरचा मस्तपैकी गोड असा हलवा. तर पहा पूर्ण रेसिपी. हॅलो, नमस्कार. मी पूनम. चव पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी तर एका फ्राय पॅनमध्ये मी 2 ते 3 चम्मच तुपाचे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर मी काजू आणि बदाम त्यांचे असे एकाचे 2-2 तुकडे करून त्याला तुपामध्ये मी चांगलं मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. जास्त करपवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं आपण स्लो गॅसवरती त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून त्याचा थोडाफार कलर चेंज झाल्यावर मी याला एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये ज्या तूप आहे त्यामध्येच आपल्याला जो गाजर किसून ठेवलेला तो ह्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हिवाळ्यात गाजरचा सीझन असल्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी ट्राय नाही केला तर हिवाळ्याची मजा काय वेगळी न घेतल्यासारखी होईल. तर नक्की आवर्जून गाजर आणून मस्तपैकी असा गाजरचा हलवा. एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त रेसिपी सोपी आहे पण मेहनत जरा जास्त घ्यावी लागते. तर एकदा नक्की बघा, ट्राय करा आणि नक्की कळवा की तुमची ही रेसिपी कशी झाली. तर मी व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकण ठेवून घेतलेलं. तर गाजरच्या हलव्याला म्हणजे गाजरला व्यवस्थित आपल्याला मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. 5-5 मिनिटांनी त्याच्यावरचं झाकण काढून आपल्याला गाजरचा हलवा व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आलटी पलटी करून घ्यायचंय. गाजरला कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला तुपामध्ये शिजवायचा असतो. पण 10-10 मिनटं आपण झाकण ठेवून जर याला व्यवस्थित आलटी पलटून करून घेतला तर गाजर मस्त व्यवस्थित असे आपले शिजले जातात. मस्त एकदम जे लग्नामध्ये गाजरचा हलवा बनतो एकदम गोड आणि मावा टाईपमध्ये, तसा हा मी गाजरचा हलवा करणार आहे. तर मी आलटी पलटी करून असे अर्धा तास कमीत कमी झालेला आणि व्यवस्थित कलर देखील तुम्ही बघू शकता की गाजरचा कलर देखील व्यवस्थित मस्त असा आलेला आणि गाजर देखील मस्त असे खुसखुशीत शिजलेले. त्यानंतर मी एक ग्लास, मोठा ग्लास दुधाचा तो ह्यामध्ये टाकून घेतलेला आणि त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ आपल्याला आता दूध आटण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी झाकण ठेवून त्याला पुन्हा एकदा जसं गाजर आपण व्यवस्थित आलटी पलटी करून शिजवून घेतलेलं तसं पुन्हा दूध टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला त्याच प्रकारे स्लो मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरती जर ठेवला तर खाली गाजर करपून जाईल, म्हणून आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवून हा गाजरचा हलवा बनवायचा आहे. तर दूध देखील हळूहळू आटत आलेले आणि रंग देखील तुम्ही बघू शकता किती मस्त असा गाजरला कलर देखील आलेला आहे. तर तुमच्याकडे जर दुधाची साय असेल, मलाई, तर ती देखील ह्यावरती टाकून याचा स्वाद घेऊ शकता. मस्तपैकी चव लय भन्नाट लागते.
तर माझ्याकडे थोडंफार दुधाची साय होती, तर ती मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत होती. दूध आटल्याच्या नंतर मी 1 वाटी साखर ह्यामध्ये मिक्स करून घेतलेली. गोड तुमच्या चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर हे देखील व्यवस्थित मिक्स करून ढवळून घेतलेलं. तर गाजरचा हलवा व्यवस्थित ड्राय होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काय सांगू, भन्नाट असा सुगंध घरामध्ये येत होता. माझी मुलं तर सारखी येऊन विचारत होते, झालं का. तर मस्तपैकी सुकवून घ्यायचं आपल्याला. तर जे मी ड्रायफ्रूट तुपात व्यवस्थित भाजलेले ते अगोदर थोडेसे ह्यामध्ये टाकून घेतले. थोडे आपल्याला लास्टला टाकून घ्यायचे. हे टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. शेवटी ह्यामध्ये इलायचीची पावडर टाकून घेतली आणि ती देखील मस्त मिक्स करून घेतली. त्याने तर अजूनच सुगंध बहरलेला होता घरात. त्यानंतर 2-4 मिनटं मी झाकण ठेवून त्याचं पूर्ण ड्राय करून घेतलेला हलवा आणि शेवटी जी राहिलेली ड्रायफ्रूट आहेत ती ह्यावरती सर्व करून घेतलेली. आणि शेवटी म्हणजे लग्नामध्ये हलवा जो असतो त्याची चव याच्याने वाढते. शेवटी झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं 1-2 चम्मच ह्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. याने जे आजूबाजूला तुपाचा जो घमघमाट सुटतो त्याच्यानेच तर मजा असते खरी गाजरच्या हलव्याची. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही सोपी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आजूबाजूनी बघा मस्त असं तूप सुटलेलं. तर आपला आता गाजरचा हलवा रेडी आहे. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.